पुतण्याने गळफास घेतल्याचे समजताच चुलत्याचाही अटॅकने मृत्यू। तासाभरात 2 मृत्यूंनी बार्शी नाका परिसर हळहळ, कदम कुटुंबावर दुहेरी दुःखाचा डोंगर। बीड प्रतिनिधी। बीड शहरातील शिवाजीनगर परिसरात बुधवारी रात्री अत्यंत हृदयद्रावक घटना घडली। मूळ बार्शी नाका म. शिवाजीनगर येथे राहणाऱ्या सोनू कदम यांनी राहत्या घरी गळफास घेतला, त्याला दवाखान्यात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले। सोनूने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच त्यांचे चुलते तथा बांधकाम व्यावसायिक अशोक कदम या घरी गेले असता कदम कुटुंबातील सदस्यांना दुःखातून सावरत असतानाच त्यांनाच अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि उपचारापूर्वीच त्यांचेही निधन झाले। अवघ्या 1 तासाच्या अंतराने कुटुंबातील 2 सदस्यांचा मृत्यू झाल्याने कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या दुहेरी आघातामुळे बार्शी नाका व शिवाजीनगर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे। अशोक कदम हे बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील परिचित व्यक्तिमत्व होते। शांत, संयमी आणि प्रेमळ स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार होता। त्यांच्या निधनाने नातेवाईक, मित्रमंडळीत हळहळ व्यक्त केली जात आहे। अशोक कदम आणि सोनू कदम यांच्यावर गुरुवारी जून 25 दुपारी भगवान बाबा मंदिर जवळील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात